नमस्कार. स्विपचॅट ॲपमध्ये आपल्याला अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे. तर सदर ॲपमध्ये निपुण भारत अंतर्गत आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या संदर्भात जर अध्ययन निश्चिती करायची असेल तर सध्या आपण स्विपचॅट हे ॲप ओपन केल्यावर आपल्याला इयत्ता 3री पासून पुढील वर्ग दिसून येत आहेत. तर आपल्याला सर्व वर्ग दिसून येण्यासाठी काय करावे या संदर्भातला हा व्हिडिओ या ठिकाणी सादर करत आहे. सर्वप्रथम आपण स्विपचॅट हे ॲप ओपन करावे. या ॲपमध्ये सुरुवातीला 1 नंबरला आपल्याला पॅट महाराष्ट्र हा टॅब दिसेल, त्याला ओपन करायचं आहे. हे ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली डाव्या कोपऱ्यामध्ये 4 टिंब दिसत आहे. त्या 4 टिंबवर क्लिक करून एडिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं नाव येईल, त्याला होय म्हणा. त्यानंतर आपल्या शाळेचा U- नंबर टाका. U- नंबर टाकल्यानंतर तो कन्फर्म शाळेचा आहे का असेल बरोबर तर होय म्हणा. त्यानंतर तुमचा शालार्थ ID टाकायचा आहे. शालार्थ ID टाकल्यावर तुम्हाला तुमचं नाव बरोबर आहे का असे विचारेल, तेव्हा होय म्हणा. होय म्हणल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. मग पुढे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल. त्या ठिकाणी ओपन केला तर सिलेक्ट रिस्पॉन्सेस म्हणजे आता या ठिकाणी इयत्ता निवडा येईल. तेव्हा तुम्हाला इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंतचे सर्व इयत्ता दिसतील. अशा प्रकारे आपल्या स्विपचॅट ॲपवरती ज्या राहिलेल्या इयत्ता आहेत त्या आपल्याला या प्रकारे आणता येतील. धन्यवाद.